नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपण विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित व्हावे याकरिता विविध उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमांच्या आधारे वाचन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये कितपत विकसित झालेलं आहे याची पडताळणी करण्यासाठी काही स्तर निश्चित करण्यात आलेले आहेत. या स्तरानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आपण 7वा स्तर म्हणजेच परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्ये वाचतो. या स्तरासाठी काही कृती बघितलेल्या आहेत. आता आपण या स्तरावरून विद्यार्थ्यांना पुढच्या स्तरावर घेऊन जात असताना सहाय्यभूत होईल अशी एक कृती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कृतीचे नाव आहे शब्द जुळवा वाक्य मिळवा. या कृतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना शब्द उलटसुलट करून काही वाक्ये वाचनासाठी देणार आहोत. नमुन्यासाठी काही वाक्ये आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत पहा. फुलते कमळ तळ्यात, तुण तुण उड्या मारतो बेडूक, सकाळी लवकर मी उठतो रोज, छान भाजी छान आली बाजारात होती, सुंदर बागेत फुलली आहेत फुले. यासारखी वाक्ये आपण त्यांना द्यावीत. त्यांना प्रथम ती आहेत तशी वाचायला सांगावीत. त्यानंतर शब्दांचा योग्य क्रम लावून बरोबर केलेली वाक्ये वाचायला सांगावीत. जसे की कमळ तळ्यात फुलते, बेडूक टुण उड्या मारतो, मी रोज सकाळी लवकर उठतो, बाजारात छान छान भाजी आली होती, बागेत सुंदर फुले फुलली आहेत. याप्रमाणे आता वाचलेली वाक्ये लिहिण्यास सांगावीत. असे केल्याने वाक्यातील प्रत्येक शब्द विद्यार्थ्याकडून किमान 3 वेळा वाचला जाऊन दृढीकरण होण्यास मदत होईल. त्यानंतर पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांना स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे वाक्ये द्यावीत व योग्य त्या सुधारणा करून वाचण्यास सांगावे. जसे की वासरू गाय दूध पिणे, दररोज सकाळ व्यायाम करणे, पाऊस नदी पूर येणे, सूर्य पूर्व दिशा उगवणे, समुद्र पाणी खारट असणे. यासारखी वाक्ये आपण त्यांना द्यावीत. त्यांना प्रथम ती आहेत तशी वाचायला सांगावीत. त्यानंतर शब्दांचा योग्य क्रम लावून तसेच त्यामध्ये योग्य तो बदल करून बरोबर केलेली वाक्ये वाचायला सांगावीत. जसे की वासरू गाईचे दूध पिते, दररोज सकाळी व्यायाम करावा, पावसामुळे नदीला पूर येतो, सूर्य पूर्व दिशेला उगवतो, समुद्राचे पाणी खारट असते. आता वाचलेली वाक्ये लिहिण्यास सांगावीत. काही लक्षात ठेवायच्या गोष्टी. ही कृती करत असताना आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आत्ता आपण पाहिलेली वाक्ये ही नमुन्यासाठी आहेत. त्याच प्रकारची इतर वाक्ये आपण प्रथम परिचित मजकुरातून व नंतर अपरिचित मजकुरातून घेऊन विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा. दुसरी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे सराव घेत असताना आपण शब्दपट्ट्या, वाक्यपट्ट्या, डिजिटल स्क्रीन इत्यादीचा सुद्धा वापर करू शकतो.
अशा प्रकारच्या सततच्या सरावाने विद्यार्थ्यांचे शब्दज्ञान तर वाढेलच, परंतु त्याचा उपयोग त्याला पुढील स्तर साध्य करण्यासाठी सुद्धा होईल. शिक्षक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वाचन कौशल्याच्या 7व्या स्तराकडून 8व्या स्तराकडे जाण्यासाठीचा एक उपक्रम पाहिला. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.